नमस्कार मित्रांनो, मी सुमित हुलके स्वागत करतो तुमचं माझ्या चॅनलवर. तर बघा मित्रांनो, आताची मोठी अपडेट समोर आलेली आहे. जे टी प्रमाणपत्र आहे, जे आपली एक्झाम झाली होती 23 नोव्हेंबर 2025 ला. त्याचा रिझल्ट 3 फेब्रुवारी 2026 ला लागलेला होता. तर जे पात्र विद्यार्थी आहे, त्यांचे जे प्रमाणपत्र आहे टी ते उपलब्ध झालेले आहे आणि ते वितरित होणार आहे 18 मे पासून 8 जून पर्यंत या कालावधीत उपलब्ध होणार आहे. तर तुम्हाला कुठून ते प्रमाणपत्र घ्यायचे आहे, जे आपलं त्या जिल्ह्यामध्ये तुमची परीक्षा झाली, त्या जिल्ह्यातला जे शिक्षणाधिकारी आहे, जे जिल्हा परिषद आहे किंवा जे शिक्षण निरीक्षक आहे, यांचे जे कार्यालय आहे, त्या कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला ते प्रमाणपत्र आपले प्रमाणपत्र आणायचे आहे मित्रांनो. आता त्याच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स लागते, तर तुमचे जे टीईटीचे जे हॉल तिकीट आहे, ते हॉल तिकीट न्यायचे आहे आणि जे तुमचा जे रिझल्ट लागला टीईटीचा गुणपत्र ते न्यायचं आहे, जे तुम्ही डाउनलोड केलेले असतील ते. त्याच्यासोबतच जे किंवा बी-एड तुम्ही उत्तीर्ण झालेले असतील, त्याचं प्रमाणपत्र, गुणपत्रिका जे असतील ते सोबत न्यायचं आहे. त्याच्यानंतर जे आरक्षण प्रमाणपत्र आहे आपल्या जातीचं, जात प्रवर्गानुसार, कास्ट, नॉन क्रिमिनल जे, तर ते जातीचं प्रमाणपत्र न्यायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही दिव्यांग उमेदवार असाल, तर दिव्यांगाचे जे प्रमाणपत्र राहते, ते प्रमाणपत्र लागणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर जे माजी सैनिक विद्यार्थी असतील, तर त्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. त्याच्यानंतर जे ओळखपत्र किंवा आय-डी प्रूफमध्ये आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटिंग कार्ड अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स लागणार आहे मित्रांनो. तर बघा, अशी नवीन अपडेट समोर आलेली आहे आणि ज्यांचा जे 23 नोव्हेंबर 2025 ला पेपर झालेला होता, ज्यांचा पेपर निघलेला आहे, पास झालेले आहे, ते विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र आलेले आहे. तर अशा प्रकारची नवीन अपडेट समोर होती मित्रांनो. तर हे डॉक्युमेंट्स लागणार आहे आणि डेट लक्षात ठेवायची 18 मे पासून 8 जून पर्यंत या कालावधीमध्ये तुम्हाला वितरित करण्यात येणार आहे. तर ज्या जिल्ह्यामध्ये तुमची एक्झाम झालेली आहे, त्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, शिक्षण निरीक्षक जे अधिकारी आहेत, त्यांच्या कार्यालयामध्ये उपलब्ध होणार आहे, करून देण्यात येणार आहे. तर अशाच नवीन अपडेटसाठी, माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. फेसबुक चॅनलवर बघत असाल तर नक्की फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये पुढील अपडेट सोबत. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद.